तर आज आम्ही आलो आहोत तिरुपतीला. मग काय छान प्रकारे आवरून आम्ही निघालो गोविंदराजच्या दर्शनासाठी. मीच नाही, सगळी पलटण निघाली. धिंगाणा तर खूप जास्तच केला आहे. मग काय मस्त प्रकारे छान प्रकारे एक व्हॅन केली आणि आम्ही निघालो. आम्ही सर्वात पहिले इथं मंगलमपुरमच्या बालाजीला आलो आहे, कारण आज शुक्रवार होता आणि इथं लग्न सोहळा पण होता. मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही काही व्हिडिओ घेतच नाही आला. त्यानंतर आम्ही आलो इथं गोविंदराजच्या दर्शनासाठी. छान प्रकारे दर्शन झाले. पण एक लोचा काय झालं माहिती का, इथं स्लीवलेस अलाउड नव्हतं आणि ट्रेडिशनल पाहिजे होतं. ट्रेडिशनल तर आम्ही घातलं होतं, पण स्लीवलेस आमच्या सगळ्यांचंच होतं, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. पण ते नीट सॉल्व्ह झाल्यानंतर पण खूप गरमी होती, खूप जास्त घाम आलाय, केलेला मेकअप सगळं आणि आमचं उन्हाळा असल्यामुळे कैऱ्याचा सीझन होता आणि सगळीकडे कैऱ्या होत्या. त्यामुळे आम्ही पण कैऱ्या घेतल्या आणि खूप साऱ्या खाल्ल्यात. आंबट खट होती, एवढी छान लागत होती ना. त्यानंतर आमची इथं झाली शॉपिंग सुरू. आम्ही परभणीकर म्हणल्यावर आमची पहिले तर शॉपिंग आणि बार्गेनिंग कधीच संपणार नाही. मग काय मस्त प्रकारे शॉपिंग केली आणि मी इथं गॉगल चेक करते, छान दिसते नाही दिसतंय, कारण इथं गॉगल खूप स्वस्त होतं आणि छान पण होतं. त्यानंतर आम्ही इथं ज्यूस पितोय. झालं नंतर पुढे